नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत आता नवीन ट्विस्ट आलेला आहे. नंदिनीने डिवोर्स पेपर बनवून आणलेले असतात आणि ती जीवाला बोलवते आणि म्हणते, हे घ्या डिवोर्स पेपर, तुम्हाला जे हवं होतं तेच मी केलं आहे. आज मला एक कळून चुकलं आहे की लग्नानंतर प्रेम नाही होऊ शकत. असं बोलून ती त्याच्या हातात ते डिवोर्स पेपर देते आणि म्हणते, तुम्हाला नको असलेलं नातं आज मी कायमचं संपवलं आहे. आता तुम्हीही साईन करा आणि आपण दोघेही वेगळे होऊ. आणि असं बोलल्यानंतर ना आता जीवाला खूपच शॉक बसलेला असतो की हिने डिवोर्स पेपर बनवले पण, आणले पण, साईन पण केली. ह्या सगळ्या गोष्टींवर जीवाचा विश्वासच नसतो, कारण की नंदिनीचा खूपच मोठा गैरसमज झालेला असतो. कारण की जीवाला हे नातं टिकवायचं असतं आणि नंदिनीला असं वाटत असतं की जीवाला हे नातं टिकवायचंच नाही. त्यामुळे नंदिनी खूप सारा विचार करून आणि ती शेवट डिवोर्स पेपरवर साईन करते आणि डिवोर्स पेपर ती देऊन टाकते पार्थला, जीवाला. इकडे पार्थ पण त्यांना म्हणतो, तुम्हाला आपलं नातं नको हवं होतं ना, त्यामुळं मी तुम्हाला ह्या नात्यातनं कायमचं मोकळं करण्याचं सोल्युशन शोधलं आहे. मी डिवोर्स पेपर बनवलेले आहेत, त्याच्यावर मी साईन केलेले आहे. तुम्हीही करा आणि तुम्हाला नको असलेलं नातं तोडा आणि तुम्ही आनंदी राहा, हीच माझी इच्छा आहे. असं बोलून पार्थ तिला डिवोर्स पेपर देतो आणि तेव्हा काव्या खूप शॉक होते. डिवोर्स पेपर बघून काव्यही शॉक होते आणि तेव्हा पार्थ तिला म्हणतो, मला आज कळून चुकलं आहे की लग्नानंतर प्रेम नाही होऊ शकत. असं बोलून तो तिला ते डिवोर्स पेपर देऊन टाकतो आणि तुमच्या दुःखाचं कारण मी आहे ना, आता तुमच्या आयुष्यातनं कायमचं दुःख दूर होत आहे. असं बोलून तो म्हणतो, आपण पण आता वेगळे होऊ. असं बोलून हे दोघंही आता म्हणजे नंदिनी आणि पार्थ हे जीवा आणि काव्याला कायमचा डिवोर्स देत आहेत आणि हे कायमचे सेपरेट होत आहेत. आता जीवा आणि काव्या येतील का एकत्र? ह्या दोघांनी डिवोर्स दिल्यानंतर ना, ते पाहण्यासाठी विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.